दिसायलाच इतकं भारी दिसत आहे तर चवीला किती भन्नाट असणार. अरे बाप. होळीला पुरणपोळी पण करीचं काय? तर आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल सारखी चव असणारी कॉम्बो रेसिपी, एकाच प्लेट मध्ये दोन धमाके. चला तर मग बनवूया आजची एकदम स्पेशल धमाकेदार रेसिपी, मटन रस्सा आणि सुक्क मटन. तर आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाल्यासाठी इथे मी तब्बल 6 ते 7 कांदे घेतलेले आहे, त्याला भाजून घेतलेले आहे गॅसवरती. त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे, लसूण अर्धा कप लसूण आहे आणि पाव कप मी इथे अद्रक घेतलेला आहे. 10 ते 12 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, मुठभर कोथिंबीर आहे आणि अर्धा कप खोबरं याला चांगलं काळसर भाजून घेतलेलं आहे. हे सगळं वाटण आपल्याला मिक्सर मधून पाणी घालून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे 3/4 कप तेल. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपलं वाटलेलं जे मिश्रण आहे, मतलब मसाला आहे, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि नंतर पूर्ण मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. मसाल्याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. ते घातल्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्ण मसाले टाकायचे आहेत. तर यामध्ये आपण घालणार आहोत तिखट. तर इथे मी 4 मोठे चमचे साधं तिखट घेतलेलं आहे, जे रेग्युलर मी वापरते ते, आणि 2 चमचे मी ते काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 1/4 कप धने पावडर आणि सोबतच मी इथे घेतलेला आहे 2 टेबलस्पून गरम मसाला. त्यासोबत थोडीशी मी हळद इथे घालते आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, म्हणजे अशाच मजेदार रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर मसाला आपला छानपैकी भाजून झालेला आहे. आपण आता बनवणार आहोत मटन रस्सा. तर अगदी भन्नाट चव असलेला हा जो मटन रस्सा आहे बनवणं अगदी सोपं आहे आणि याची चव जी आहे ती अगदी भारी लागते, दिसायलाच इतकं टेम्पटिंग आहे. तर यामधला मी अर्धा मसाला जो आहे तो कढईमध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जे मटण शिजवून घेतलेलं होतं, 1 किलो मटण आपण इथे वापरणार आहोत, त्यातलं मी अर्ध मटण रश्श्यासहित यामध्ये घातलेलं आहे. अर्ध मटण जे आहे ते मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता मटण कसं शिजवायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर मला कमेंट नक्की करा. मी मटण कसं छान मऊसूत शिजवायचं याची रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. त्यानंतर तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ऍडजस्ट करा. यामध्ये मी जवळपास 1 चमचा मीठ घातलेला आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला. भाजीला छान उकळी आली की तुम्ही बघू शकता भाजीचा रंग आणि तर्री किती सुंदर दिसते आहे, अगदी चवीला भारी असते. तुम्ही एकदा ही जी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि छानपैकी ताजी ताजी कोथिंबीर घालून याला सर्व करा. आता आपले जे मटन रस्सा आहे हा रेडी झालेला आहे. यानंतर आपण बनवूया मटन सुक्क. मटन सुक्क बनवण्यासाठी इथे आधी जो आपला मसाला उरलेला आहे अर्धा, तो मी घेतलेला आहे आणि त्यासोबतच मी अर्धा किलो जे मटण आहे शिजलेलं ते बाजूला काढून ठेवलेलं होतं, ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जर का समजा पाणी असेल तर ते काढून घ्यायचं आहे, आपल्याला पाणी नको आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपला जो मटन सुक्का आहे तो अगदीच कोरडा कोरडा वाटत आहे तर त्यामध्ये तुम्ही 1 टेबलस्पून पाणी घालू शकता. आता इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. चवीप्रमाणे तुम्ही मीठाची जी चव आहे ती ऍडजस्ट करू शकता. आता याला आपल्याला छान प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. ढवळून म्हणजे आपल्याला याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला जो आहे तो पूर्ण पीसेसला लागला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपलं जे मटण सुक्का आहे ते अगदी टेम्पटिंग दिसत आहे आणि मटन सुक्का आपलं तयार आहे. यावर हिरवी कोशिंबीर घालून आपल्याला काय करायचंय, छान प्रकारे गार्निश करून घ्यायचं आहे. तर आपलं मटन सुक्का जे आहे ते रेडी झालेलं आहे. लिंबू आणि कांदा याने सजवून हे खाण्यासाठी तयार आहे. तर झालं की नाही मस्तपैकी घरच्या घरी 1 किलो मटन मध्ये एकदम रस्सा आणि सुक्क मटनचा कंबो. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सोबत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज आणि कंबो रेसिपीज पाहण्यासाठी करुणास किचनला जोडून राहा. तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा.